थोडा वेळ आराम करत होतो तर आईने सांगितले मिरच्या फवारून काढ. तर चला आता काय फवारू मिरच्या. आणि उन्हाळ्यामध्ये काय फवारायला नव्हतं, त्याची अवस्था सध्या अशी झाली आहे. चला आता याला थोडंसं पुसून काढावं लागेल. याची थोडीशी साफसफाई केली आणि औषध ते घेतलं, फवारा घेऊन बाहेर आलो तर वातावरण बघा पाऊस येण्यासारखंच झालं आहे. मग थोडा वेळ पडलो होतो ऊन, तर कसं वाटतंय बघा, एकदम मस्त वाटतंय ना. मग काय फवारा ठेवला तर पाणी भरायचं याच्यामध्ये. तर हे बघा आमचा नंदी. आणि फवाऱ्यात पहिलं अगोदर फवारलेलं औषध आहे. मग आता याला पहिलं धुवावं लागेल. मग काय घेतली बकेट बुडवली टाकताना अगोदर फवारा धुवून काढला, कारण अगोदर काय फवारलं ते लक्षात पण नाही. तर नाशिक असलं तर जायचं सगळ्या मिरच्या जळून. आणि औषधाच्या बॉक्समध्ये काय माप आलं नव्हतं औषध टाकायला. मग अगोदरच्या औषधांचा जुना चमचा होता, त्यानेच औषध टाकून फवारा भरला, उचलला, पाठीवर घेतला आणि आता चाललो आहे फवारायला. आणि तेवढ्यात मागून आवाज आला म्हणून बघितलं तर भाऊसाहेब आला होता. तर आजच आला आहे गाडीवरून. मग भाऊसाहेबला म्हटलं तेवढे फवाराचे 2 बटन चालू कर आणि केली फवारायला सुरुवात. फवारणी केली, पाऊस पण यायला लागलाय लगेच. आणि फवारून घरी आलो तर ह्यांचं बघा काय चाललंय, डायरेक्ट गाडी उचलली ती. तर चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.